प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर मुक्ताच्या आठवणीने व्याकुळ झालेला असतो आणि त्याच वेळेला त्याला इंद्रा म्हणते की सागऱ्या तुझा डब्बा तयार आहे, हा घेऊन जा. तेव्हा तो म्हणतो की हो, घेऊन जातो. तितक्यातच सागर उठतो आणि म्हणतो की मम्मी, माझा डबा तयार आहे ना, मी घेऊन जातो. पण जाता जाता मुक्तालाही वाटेत डबा देऊन जातो. नाही म्हणजे माझ्या लक्षात आलं की जाता जाता तर मी त्याच रस्त्याने जाणार ना, मग मुक्तालाही टिफिन देतो. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे, हा बघ मुक्ताचाही टिफिन रेडी आहे. आता मुक्ताला टिफिन देणार या कल्पनेनेच त्याला आनंद झालेला असतो आणि तो निघतो असं म्हणून पटापट तिकडून निघून जातो. तेव्हा स्वाती आणि इंद्रा दोघी हसायला लागतात. इंद्रा म्हणत असते की खरंच हा पण सागऱ्या ना. स्वाती म्हणते की हो, अवघड आहे याचं. अगं किती कावराभावरा झाला होता हा, मुक्ता सकाळपासून दिसली नाही तर. खरं तर हा डबा मात्र फक्त निमित्त आहे. त्याला खरं तर मुक्ताला भेटायचं आहे, म्हणूनच हा इतका आनंदाने निघून गेला. तेव्हा इंद्रा म्हणते की खरं आहे गं बाई तुझं. माझी ना आजी नेहमी म्हणायची की जुना खोकला आणि नवं प्रेम कितीही दाबलं ना तरीही ते काही बाहेर पडायचं थांबत नाही. अगं लग्नाला किती दिवस झाले यांच्या, आता यांच्यामध्ये प्रेम निर्माण झाले. जाऊ दे, जे काय होतंय ते चांगलंच आहे, जे काय होतंय ते घडू दे यांचं. असं म्हणून आता इंद्रा आणि स्वाती दोघीजणीही हसत असतात. तर आता इथे सागर बाहेर पडलेला असतो आणि मुक्ताची नुकतीच सर्जरी झालेली असते. त्याच्यामुळे मुक्ता म्हणते की बरं ऐकलंस का आरती, बरं झालं आलीस. अगं आता उद्या पुढच्या आठवड्यामध्ये दीक्षितांची जी अपॉइंटमेंट आहे ना, ती पूर्ण फिक्स करून टाक आणि मग मला काय ते कळव. तेव्हा आरती म्हणते की ठीक आहे चालेल. आणि आरतीचा चेहरा जरा पडलेला दिसतो म्हणून मुक्ता म्हणते की काय गं, काय झालं आरती, अशी का दिसतेस, तुला बरे वाटत नाही का. त्याच वेळेला मग ती म्हणते की हो, ते जरा मला थोडं तब्येत ठीक नव्हती. मग ती म्हणते की अगं तब्येत ठीक नव्हती तर मग जरा आराम करायचा होतास ना, कशाला आलीस तू ऑफिसमध्ये. तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली आज महत्त्वाची सर्जरी होती ना, म्हणूनच मी आले. ती म्हणते की नाही बरं केलंस, पण हो आता तुला तब्येत ठीक नाही वाटत आहे, तुझा चेहराही थकल्यासारखा वाटतोय, तर जरा डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घे म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा मग ती म्हणते की हो ॲक्च्युली मी कालच दवाखान्यात गेले होते, औषध घेतलं आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे मात्र बरं केलंस तू. कसं आहे ना, मेडिकल प्रोफेशनमध्ये असताना इतरांची काळजी घेता घेता आपल्याला स्वतःचीही काळजी घ्यायला शिकलं पाहिजे, कितीही काही असलं तरीही. म्हणूनच मी तुला सांगते की तू आराम कर. फक्त निघता निघता मला जरा सांगून जा की माझं शेड्यूल काय आहे ते आणि कशा अपॉइंटमेंट्स आहेत त्या. तेव्हा मग ती म्हणते की नाही मॅम, आता तरी आपल्या अशा अपॉइंटमेंट्स अशा नाहीत. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बरं चालेल, तू आता जा आराम कर आणि हो वाटल्यास उद्याही बरं नाही वाटलं तर सुट्टी घेतलीस तरीही चालेल. तितक्यातच सागर येतो. सागर म्हणतो की मॅडम आतमध्ये यायचं का मी, रामू काका डबा घेऊन आल्यात. असं म्हटल्यावर मुक्ता आता त्याच्याकडे हसत बघत असते आणि सागर बाहेरूनच म्हणत असतो की रामू काकाने आतमध्ये यायचं का. तेव्हा मग मुक्ता ही हसत असते आणि म्हणते की या रामू काका आतमध्ये या. आणि त्याच वेळेला सागर म्हणतो की काय मॅडम, तुम्ही न खाल्ल्या पिल्याच घरातून निघाल्यात, असं कसं चालतंय वय. मग मुक्ता म्हणते की अहो रामू काका, तुम्ही कशाला उगाच काळजी घेतलात, किती दमता तुम्ही, तुम्ही ड्रायव्हर काकांना पाठवलं असतं तरी चाललं असतं. तेव्हा मुक्ता हसतच म्हणते. सागर म्हणतो की हे बघा कसं आहे ना, रामू काकांना ही ड्युटी पार पाडायला खरंच खूप आवडते. ड्रायव्हर काका कशाला उगीच त्रास करून घेतील, म्हणूनच मी हे आणलं आहे. आणि ती सगळं लॅपटॉप वगैरे जे वापरत असते ते सागर बाजूला ठेवतो आणि म्हणतो की चला आता बाजूला करा सगळं, आता फक्त आपण काय करायचं आहे तर खाऊन घ्यायचं आहे. मग मुक्ता म्हणते की हे काय सागर, तुम्ही घरी खाल्लेलं नाही का, इथे घेऊन आलात. तेव्हा सागर म्हणतो की मग काय करणार मी, तुम्ही घरी नव्हतात, मग मला खूप विचित्र वाटलं म्हणूनच मी माझाही टिफिन इथेच घेऊन आलो. तेव्हा सागरकडे मुक्ता बघत असते. सागर म्हणतो खरं तर ना मी तुमच्यावर रुसायला हवं होतं, तुम्ही असं कशा करू शकलात, असं का केलं तुम्ही, मला ना सांगता तुम्ही का निघालात सकाळी ते सांगा. तेव्हा मग मुक्ता म्हणते की अहो मला ना अचानक एका क्लायंटचा फोन आला की अर्जंट सर्जरी आहे, म्हणूनच मग मला निघावं लागलं ना. तेव्हा मग सागर म्हणतो की ठीक आहे, निघायचं होतं तर मला सांगायचं तरी ना. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर तुम्ही किती गाढ झोपले होते, मग मी तुम्हाला उगीच कशाला उठवू, म्हणूनच मी काही न सांगता मम्मीला सांगून आले. तेव्हा मग सागर म्हणतो की तसं नाही, अहो कानात हळूच काहीतरी बोलायचं आहे. सागर मी निघते, मला जायचं आहे, अर्जंट अपॉइंटमेंट आहे वगैरे असं काहीतरी सांगितलं असतं तरी मला समजलं असतं ना. जेव्हा मी तुम्हाला न बघता उठलो तेव्हा मला किती कावरोबारव झालं. मला सकाळची सवय आहे तुम्हाला बघण्याची, माझा दिवस अगदी खराब गेलं तुम्हाला माहिती आहे. तेव्हा मग मुक्ता आता लाजत असते आणि सागर म्हणतो की काय तुम्हाला काय पडलं आहे पण त्याचं. तितक्यातच मला मम्मी बोलली की तुम्ही काहीच खाऊ नाही गेलेला नाहीत, म्हणूनच मग मी तुमच्यासाठी इथे टिफिन घेऊन आलो. मुक्ता त्याची माफी मागते आणि म्हणते की खरंच सॉरी. तेव्हा सागर म्हणतो की पहिल्यांदा झालंय म्हणून माफ करतोय, नंतर तुम्हाला मी अजिबातच माफ करणार नाही. तेवढ्यातच मुक्ता म्हणते की सागर 1 मिनिट हां. आणि तिला एक फोन येतो, अननोन नंबरवरून फोन ती उचलते पण म्हणते की कोण आहे नेमकं.
त्याच वेळेला मग आता ती म्हणते की आशू तू, आणि ती आता गप्पा मारायला सुरुवात करते. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की बाप रे, किती वर्षानंतर तुझा कॉल आलेला आहे आज. सिरियसली आशू, कुठे आहेस तू आणि वेन डिड यू कम बॅक, असं सगळं ती फोनवर विचारत असते. आणि मुक्ताला इतका झालेला आनंद पाहून सागरलाही अगदी आश्चर्यचकित झालं असतं. मुक्ता म्हणते की ते सांग आता आपली मीटिंग कधी फिक्स करायची आपण, असं म्हणून मुक्ता आता हसतच फोनवर गप्पा मारत असते. तेवढ्यातच आता सागरला मिहीरचा कॉल येतो आणि मिहीर म्हणतो की दादूस, आपला जो आशय देशपांडे आहे ना, तो मुंबईत परत आला आहे अशी न्यूज मिळाली आहे. मग लवकरच त्याची मीटिंग आपल्याबरोबर फिक्स करूया. तेव्हा सागर म्हणतो की हो, याच्याबरोबर मीटिंग तर फिक्स करायलाच हवी. तर इथे मुक्ता म्हणत असते की आशू हे बघ, आता मला काहीच कारणं चालणार नाहीत. किती दिवस आहेस तू इथे परत, आणि पुन्हा कधी जाणार नाही आहेस ना, मग आपण लवकरात लवकर भेटूया. आणि हो चल चल, मला जास्त बोलायचं नाही आहे, आपण भेटल्यावरच बोलूया, असं म्हणून मुक्ता खूपच जास्त चांगल्या गप्पा मारत असते. आणि सागर तिला लांबून बघतो आणि म्हणतो की किती खुश दिसत आहेत या. आणि एकदा की या आशय देशपांडे बरोबर ही महत्त्वाची मीटिंग फिक्स झाली आणि हा क्लायंट फिक्स झाला की एक दिवस मी मुक्ताला नक्कीच कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार. खरंच इथे इथे असताना मला मनातलं त्यांना काहीही सांगता येत नाही. पण जेव्हा आता हे सगळं मीटिंगचं फिक्स झालं की त्यानंतर मी मुक्तालाच वेळ देणार. आम्ही दोघे बाहेर फिरायला जाणार. त्यानंतर मग मुक्ताला माझ्या मनातलं जे काही आहे ते सांगता येईल. इथे जी काही आडकाठी येते ती येणार नाही, असं सगळं सागर विचार करत असतो. आणि लांबूनच ते सगळं मुक्ताकडे बघत तो बोलत असतो. आणि मुक्ता मात्र आशूचा फोन आला म्हणून जास्त आनंदात असते. आणि ती सगळ्या गोष्टींमध्ये आणि गप्पांमध्येच रमलेली असते. आणि जुन्या आठवणींमध्ये रमलेल्या मुक्ताला पाहून सागरला देखील खूपच आनंद झालेला असतो. मुक्ता विचार करत असते की आशू आणि माझी मैत्री ही खूप जुनी आहे, लवकरात लवकर आशूला भेटलंच पाहिजे. तर इथे मात्र सागरच्या मनामध्ये मुक्ताला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचे प्लॅनिंग सुरू झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मिहीर आणि सागर हे त्या आशयच्या मीटिंगबद्दल बोलत असतात. मिहीरला सागर म्हणत असतो की हे बघ, काही झालं तरी मिहीर, आपल्याला ही डील क्रॅक केलीच पाहिजे. ही जर डील आपण क्रॅक केली तर आपल्याला ओव्हरसीज मार्केट ओपन होईल आणि देशभरामध्ये आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विकल्या जातील आणि आपल्यासाठी फॉरेनचे मार्केट देखील ओपन होणार आहे. म्हणूनच काही करून आपल्याला ही डील पूर्णपणे संपवावी लागेलच आणि मार्गाला लावी लागेल. तेव्हा मग त्याच्याबद्दल काही माहिती काढलीस का, असं मिहीरला तो विचारतो. तेव्हा तो म्हणतो की दादूस, हा आशय देशपांडे ना एकदम खतरनाक माणूस आहे. अरे तो इथे कधी येतो कधी नाही हे कळतच नाही. आणि मेन म्हणजे त्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. तो कसा दिसतो, काय करतो, काय त्याला काय आवडतं किंवा त्याच्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे तो कुठेही रिव्हील करत नाही. आणि मग सागर म्हणतो की असं कसं, अरे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती तर काढलीच पाहिजे ना की नेमकं तो काय करतो कशाबद्दल. तेव्हा आता मिहीर म्हणतो की हो, अजून तरी काहीच कळलेलं नाही, पण आपण नक्कीच याबद्दल माहिती काढू. म्हणजे कसं आहे, आपल्याला पुढची मीटिंग्स ही अगदी सोपी जाईल. सागर म्हणतो की हो, काही झालं तरीही त्याच्या बाबतीत आपण काहीही हयगय करायची नाही. त्याला काय आवडतं निवडतं ते सगळं म्हणजे आपल्याला मीटिंगमध्ये पूर्णपणे छाप पाडता येईल. तितक्यातच मुक्ता तिथून म्हणते की उकडीचे मोदक, मला आणि आशूला ना उकडीचे मोदक हे प्रचंडच आवडतात. आणि तुम्हाला माहिती आहे मम्मी, अशी पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार आशूला आणि मला ना प्रचंड आवडायची. आणि तुम्हाला माहिती आहे का मम्मी, स्वातीताई, आमच्या दोघांच्याही आवडीनिवडी अगदी सेमच असायच्या. ऑलमोस्ट आमच्या दोघांच्या आवडीनिवडी सेम असल्यामुळे खरंच खूप मजा यायची. आमच्या दोघांनाही एकमेकांसोबत जुळवून घ्यायला खरंच खूप मजा वाटायची. शाळेमध्येही आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो. त्यानंतर कॉलेजमध्येही आम्ही एकत्रच होतो आणि म्हणूनच आमच्यात इतकी चांगली गट्टी होती. नंतर फॉरेनला निघून गेल्यामुळे आमच्या दोघांची जास्त काही कॉन्टॅक्ट्स राहिले नाहीत. पण काय करणार, आमच्या दोघांची मैत्री इतकी छान आहे की आम्ही दोघेही एकमेकांना विसरू शकलो नाहीत. त्याच वेळेला इंद्रा मात्र आशूबद्दल सगळे ऐकत असते आणि मुक्ता आशूबद्दल सगळं सांगताना काहीही थकत नसते. तिचं तोंड सतत चालू असते आणि आशूचं असं तसं हे सगळं मुक्ताही इंद्रा आणि स्वातीला सांगत असते. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते किंवा सुनबाई, तुझी आणि आशूची मैत्री एकदमच मस्त आहे. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की हे बघा, या आहेत मुक्ता कोळी, अजूनही त्या बाहेर पडलेल्या नाहीत. जेव्हापासून आशूचा फोन आलाय तेव्हापासून नुसतं आशू आशू पुराण लावून ठेवलेलं आहे. सारखं सारखं आपलं आशूबद्दलच बोलणं आहे. आणि आमच्याकडे लक्ष आहे की नाही तुमचं, की नवऱ्याला विसरलात. त्याच वेळेला मग मुक्ता म्हणते की अहो सागर, असं काय बोलताय, तुम्हाला कसं विसरेन. त्याच वेळेला सागर म्हणतो की अरे मिहीर, तुला सांगतोय मी मी यांच्या क्लिनिकमध्ये गेलो होतो. खाल्ल्यानंतर यांना कॉल आला, तेव्हा त्याच्यापासून या नुसत्या त्या आशूचंच बोलत आहेत. आशूचं असं तसं नुसत्या त्याच्याच गप्पा चालू आहेत. जशी काय
आपली कोणाची अशी मैत्रीच नाही आहे. मग मुक्ता म्हणते की हो, आमची मैत्रीच तशी वेगळी आहे. तुमची नसेल तशी, पण आमची आहे तशी मैत्री. कारण तुम्हाला माहिती आहे, आशू आणि आम्ही एकदम बेस्ट मित्र आहोत. तेव्हा मग आता लगेच सागर म्हणतो की बरं, मग तुमच्या मैत्रिणीला कधीतरी बोलवा. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मैत्रीण? अहो सागर, काय बोलताय तुम्ही? अच्छा, म्हणजे मी मगासपासून जे काही त्यावरून तुम्हाला असं वाटतंय की आशू हा माझी मैत्रीण आहे? नाही, तो तर मित्र आहे माझा. आशू माझा कॉलेजचा मित्र आहे आणि लहानपणापासून आम्ही दोघे फ्रेंड्स आहोत. खरं तर लहानपणापासून आम्ही एकत्र असायचो. खूप धमाल केली आहे, खूप मजा केली आहे. कॉलेजमध्ये एकत्र असायचोच, त्याचप्रमाणे शाळेतही एकाच बाकावर बसायचो आम्ही. खूप मैत्री आहे आमच्यात आणि आम्ही दोघेही खूप हुशार. त्याच्यामुळे आमच्यात शर्यत लागायची की कोण पहिले येणार आहे, कोण पहिले जिंकणार. आणि कॉलेजमध्ये असताना तर तो इतका हँडसम होता. त्यांच्या मागे इतक्या मुली लागायच्या, पण तो मात्र लांबच पळायचा आणि कोणाशीही बोलायचा नाही, फक्त माझ्याशी बोलायचा. म्हणून सगळ्या मैत्रिणींना खूपच जेलस व्हायचं. आता हे सगळं ऐकून मात्र सागर इथे जेलस होत असतो. मुक्ता म्हणत असते की आशू हा प्रत्येक मुलीला मागे पळायचा की मला राखी बांधा, पण कोणीही तयार व्हायचं नाही. तेव्हा मग मुक्ताला तो म्हणतो की तुम्ही राखी बांधायचात ना त्याला? मुक्ता म्हणते की छे छे, मी कुठे राखी बांधायचे, मी तर त्याला फ्रेंडशिप बँड बांधायचे. आम्ही बेस्ट फ्रेंड होतो ना. मग असं म्हटल्यावर आता सागर पुन्हा हा कावराबावरा व्हायला लागतो. आणि मग इथे स्वाती हे सगळं ऐकत असते आणि स्वातीला हे सगळं ऐकताना खूपच मजा येत असते. सागर मुक्ताला म्हणतो की हा तुमचा आशू मित्र अचानकच कुठून आला? अगोदर तर कधी ऐकलं नव्हतं याच्याबद्दल आणि तुम्ही आपल्या लग्नाला का नाही बोलवलं त्याला? तेव्हा मग मुक्ता म्हणते की अहो सागर, बोलवलं होतं मी त्याला, इन्व्हाइट केलं होतं. पण कसं आहे ना, तो बाहेरगावी असतो, मग त्याला इथे यायला कसं शक्य होणार? आणि फक्त तेही माझ्या लग्नासाठी. तिथे त्याचे सगळे काही कामं आहेत, मग तो इथे कसा येणार? म्हणूनच मग त्याला इथे यायला जमलं नव्हतं. पण आज अचानक त्याचा फोन आला आणि मला खरंच खूप आनंद झाला. बरं ऐका ना सागर, उद्या तुम्हाला वेळ आहे ना? आपण उद्या आशूला भेटायला जाऊया. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, नाही मला उद्या वेळ नाही आहे, माझ्या अर्जंट मीटिंग आहेत. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, असं काय करताय? आशू इतक्या वर्षांनी भेटायला येतोय, आपण त्याला भेटायला नक्कीच जाऊ शकतो ना. तेव्हा मग सागर म्हणायला लागतो की नाही, मला काही जमत नाही आहे, कारण मला महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा, पण मला तरी उद्या वेळ नाही. तुम्ही हवं तर भेटून घ्या. तेव्हा मग मुक्ताला खूपच राग येतो. मुक्ता म्हणते की सागर, अहो इतकं महत्त्वाचं होतं हे, पण तुम्हाला काय नाही. तुम्ही ना खरंच तुम्हाला हवा तेव्हा बरोबर वेळ काढता. कुठे जायचं असेल की तुम्हाला बरोबर वेळ मिळतो, पण आता महत्त्वाचं आपल्याला कुठे भेटायचं आहे तर तुम्हाला अजिबातच वेळ नाही. आणि मला तर हे अचानकच कळते की तुम्हाला वेळ नाही म्हणून. खरं तर एरवी तुम्ही जेव्हा येता डबा बिबा घेऊन, तेव्हा तुमच्या महत्त्वाच्या मीटिंग्स आणि महत्त्वाची कामं जातात काय माहिती. खरंच तुम्ही तर ना, मला तर तुमच्याकडून हे एक्सपेक्टच नव्हतं सागर, की तुम्ही असं काहीतरी बोलाल. जाऊ दे, तुम्हाला जर भेटायची इच्छा नसेलच तर मग मी काय बोलू? माझा तर बेस्ट फ्रेंड आहे, मला तर भेटावं लागणारच ना. असं मुक्ता बडबड करत करतच किचनपर्यंत जाते आणि मुक्ताचा पहिल्यांदा हा पाहिलेला अवतार पाहून सागरला आश्चर्यचकित व्हायला झालेलं असतं. स्वाती म्हणत असते की मम्मी ऐकलंस का? एरवी तर भाई कोणाचंही काहीही ऐकून घेत नाही, कोणालाही बोलू देत नाही, पण आज बघ आपल्या बायकोची बडबड आहे ती गपचूप ऐकून घेतोय. मुक्ता किती तापली आहे त्याच्यावर, पण बघ ना कसं गपचूप ऐकून घेतोय सगळं. तेव्हा इंद्रा हसायला लागते आणि म्हणते की सुनबाईचं बरोबरच आहे. आणि कसं आहे ना, सुनबाई चिरली आहे त्याच्यावर आणि तेव्हा बघ त्याचा चेहरा बघ कसा झालाय. आणि तुला माहिती आहे का स्वाते, हा आशू जो मित्र आहे ना सुनबाईचा, त्याच्यामुळे सागऱ्याला जास्त राग आलाय आणि त्याच मैत्रीमुळे तो रागाने असं बोलून गेला असेल. आणि हे ऐकूनच दोघीजणीही हसत असतात. तर सावनीने हे सगळं ऐकलेलं असतं. सावनी विचार करत असते की आशू मुक्ताचा नवी मित्र, हा नवीन काहीतरी वेगळा चॅप्टर दिसतोय. आणि मला तर आता याच्यात जास्त इंटरेस्ट आला आहे की सागरला हे सगळं आवडलेलं नाही आणि जे काही सागरला आवडत नाही ते मला जास्त आवडतं. म्हणूनच मला आता या सगळ्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मला बघितलं पाहिजे की हे नेमकं सगळं काय घडत आहे आणि मुक्ताचा हा कोण जो आशू मित्र आहे त्याला लवकरच भेटलं पाहिजे, म्हणजे पुढे नक्की काहीतरी करता येईल असा विचार सावनीच्या डोक्यामध्ये सुरू झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुक्ता ही मुलांना म्हणते की चला तुमचा होमवर्क काय तो करून घ्या. आणि मग ती सईला म्हणते की सई माऊ, मला जरा तुझं कॅलेंडर दाखव, इथे बॅगमध्ये नाही आहे. तेव्हा ती म्हणते की मुक्ताई, माझा कॅलेंडर ना मी ॲक्च्युली स्कूलमध्येच विसरले. तेव्हा ती म्हणते की असा का चेहरा केलास, काय झालं? एरवी तर तू विसरत नाहीस, लक्ष नव्हतं का आज? तेव्हा ती म्हणते की अगं मुक्ताई, मी ना माझ्या फ्रेंडसोबत बोलता बोलताच बाहेर पडले आणि म्हणूनच हे सगळं झालं.
तेव्हा तिचा चेहरा पडलेला असतो. मुक्ता म्हणते की सई बाळा, अगं इतका चेहरा बारीक करण्याची काय गरज आहे? अजिबात घाबरू नकोस, मी तुला ओरडली थोडीच आहे. ठीक आहे, हरकत नाही. उद्या तुझा कॅलेंडर घेऊन ये आणि पिऊन दादा असतील ना, त्यांनी तुझा कॅलेंडर ठेवून दिलं असेल, मग तू कॅलेंडर त्यांच्याकडून उद्या घे. आणि हो, ऐकलत का? आता दोघंजणे हे होमवर्क पूर्ण करून घ्या, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. असं म्हणून आता मुक्ता तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला सावनी ही तिथे दरवाजातच उभी असते आणि सईचं कॅलेंडर तिच्या हातामध्ये असतं. त्यानंतर सावनी येऊन आदित्यला म्हणते की आधी बाळा, माझं एक काम करशील का प्लीज? माझ्यासाठी जरा ग्लासभर पाणी घेऊन येशील का? तेव्हा तो ओके मम्मा असं बोलतो आणि तिथून निघून जातो. आणि नंतर सावनी ही तिच्या बाजूला म्हणजे सईच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते की सई बेटा, तू मुक्ताशी खोटं बोललीस ना की तुझं कॅलेंडर तू स्कूलमध्येच विसरली. हे बघ, हे तुझं कॅलेंडर आहे आणि या कॅलेंडरमध्ये असे लिहिलेलं आहे की टीचर्सने तुझ्याबद्दल कंप्लेंट केली आणि उद्या तुझ्या पेरेंट्सला भेटायला बोलवलं आहे, बरोबर ना? तेव्हा मग सई घाबरते आणि सावनी तिला म्हणते की अगं सई बेटा, तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी आहे ना, डोंट वरी. मी तुझ्या स्कूलमध्ये उद्या येईन आणि सगळं काही सॉर्ट करून टाकेन. तेव्हा लगेचच सई तिला बोलून मोकळी होते की नको सावनी मम्मा, तू स्कूलमध्ये येऊ नको. मी काम करते, मी सागर पप्पाला हे सगळं काही सांगते. तो मला या सगळ्यामध्ये नक्कीच हेल्प करेल आणि तो माझ्याबरोबर नक्कीच स्कूलमध्ये येईल. मी हे सगळं बोलते त्याच्याशी आणि सगळं सॉर्ट करते. तू ह्या सगळ्यामध्ये नको पडू. मी माझं काय ते बघून घेते, असं सरळ सई ही सावनीला म्हणते. आणि त्याच वेळेला सावनीला सईच्या या बोलण्याचा धक्काच बसलेला असतो आणि सईने असं म्हटल्यामुळे सावनी विचार करते, पर्यंत ही सई माझं देखील ऐकायची, पण नाही, आता ही ती मुक्तासारखाच बोलायला लागली आहे. सावनी चिडून तिथून निघून जाते आणि सई मात्र आता टेन्शनमध्ये असते. पुढे काय करायचं हे तिला काहीही सुचत नसतं. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सागरला सई सगळं काही पॅरेंट्स मीटिंगविषयी सांगून टाकते आणि त्याच वेळेला सागर म्हणतो की हे बघ सई बाळा, आम्ही उद्या तुझ्या स्कूलमध्ये येतो, तू अजिबात काळजी करू नकोस, कसलीही भीती बाळगू नकोस. तर मग सई म्हणते की तुम्हाला माहिती आहे का पप्पा, मुक्ता ही ना खूप हुशार आहे, तिला सगळं काही समजतं, आपण तिच्यापासून काहीही लपवू शकत नाही. तेव्हा मग मुक्ता पटकन बोलते की काय चाललंय तिकडे, तुमचं नेमकं काय बोलणं सुरू आहे? आणि त्याच वेळेला सागर हा पटकन विषय बदलतो आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर मग आता सावनी ही मुक्ताला तिचंच कॅलेंडर दाखवत म्हणते की हे बघ, हे आहे सईचं कॅलेंडर. सई तुला खोटं बोलली की हे कॅलेंडर तिचं स्कूलमध्ये राहिलं आहे. खरं तर सईला टीचर्सने तिच्या पॅरेंट्सला बोलवायला सांगितलं आणि तिचे बॅड रिमार्क्स आहेत म्हणूनच स्कूलमध्ये जायला नको. आणि तुला हे कळेल तर तू तिच्यावर चिडशील आणि म्हणूनच त्याच भीतीने सईने तुला हे कॅलेंडर दाखवलेलं नाही. सईला तुझी भीती वाटते मुक्ता, असं सावनी बोलते. त्याच वेळेला आता मुक्ता तिला म्हणते की ठीक आहे, हे सईचं कॅलेंडर आहे ना, ठीक आहे. ती आत्ता मला जरी काही सांगत नसली तरीही उद्या स्कूलमध्ये जायच्या आत माझी सई मला सगळं काही येऊन सांगणार, हे मला माहीत आहे. तेव्हा मग आता सावनी म्हणते की हा गैरसमज आहे तुझा, चॅलेंज आहे की सई तुला काही सांगणार नाही. तेव्हा मग मुक्ता म्हणते की माझी मुलगी आहे ना, तिला मी खूपच चांगली ओळखते. सई मला स्कूलमध्ये जाण्याच्या आधी सगळं काही सत्य येऊन सांगणार आणि हे सगळं मला कोणाच्या तोंडून ऐकायचं नाही, तर मला हे माहीत आहे की सई मला सांगणार. आणि असं चोख उत्तर सईच्या बाबतीत मुक्ता ही सावनीला देते आणि सावनीची बोलती बंद होते. आता नेमके पुढे काय घडणार, सई सगळं सत्य मुक्ताला सांगणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.